इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। नवजात बाळाची विक्री करणाऱ्या टोळीमधील एकाला बदलापूर पश्चिम पोलिसांनी अटक केली आहे। तुषार साळवे असे आरोपीचे नाव आहे। वनविभागाच्या सतर्कतेमुळे तुषारला अटक करण्यात आली। नवजात बाळाची विक्री करणाऱ्या रॅकेटमधला एक महत्त्वाचा दुवा म्हणून तुषार काम करत होता। त्याचा कलिंगड विक्रीचा व्यवसाय आहे। याच दरम्यान कलिंगड विक्री करत असताना त्याची घाण तो वनविभागाच्या हद्दीत टाकत होता। याचा जाब वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी विचारल्यानंतर त्याने त्यांच्याशी वाद घातले। याच दरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तुषारचा मोबाईल आपल्या हातात घेऊन तपासला असता त्यात त्यांना नवजात बाळाचे फोटो दिसून आले। शिवाय नवजात बाळाचे विक्री करणाऱ्या संदर्भात मेसेज त्यांना आढळून आले। त्यामुळे त्यांना संशय आल्यानंतर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तुषारला ताब्यात घेत बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या त्याच्या विरोधात तक्रार दिली। पोलिसांनी गुन्हा दाखल करून त्याला अटक केली। दरम्यान आता तपासामध्ये तुषारने याआधी किती नवजात बाळांची विक्री केली आहे आणि या सगळ्यांमध्ये कोण कोण सामील आहे हे देखील समोर येणार आहे। मात्र यामागे मोठा रॅकेट असण्याची शक्यता आहे। थोडक्यात माहिती द्या। नमस्कार। बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक बाळ विक्री करणारे व्यक्तीच्या अनुषंगाने गुन्हा दाखल झालेला आहे। त्या गुन्ह्यामध्ये काल फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या एका अधिकाऱ्याला सदरबाबत माहिती मिळाली होती। त्या अनुषंगाने बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशनला संबंधित व्यक्तीला या ठिकाणी आणलं आणि त्याचं इंट्रॉगेशन केलं। त्या इंट्रॉगेशन दरम्यान त्याचा मोबाईल तपासणी केली। मोबाईल तपासणीमध्ये त्या अनुषंगानं बराचसा डाटा आम्हाला मिळालेला आहे। त्या अनुषंगानं बदलापूर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल आहे आणि त्याबाबत सविस्तर तपास चालू आहे। सर, याआधी तो एका प्रकरणामध्ये अशाच प्रकरणामध्ये अटक होता, जामिनावर बाहेर होता, त्यामुळे त्या रॅकेटशी अजूनही त्याचे संबंध असल्याचं निष्पन्न झालं आहे? नाही, त्या अनुषंगानं तपास चालू आहे। त्या अनुषंगानं विविध लिंकेजेस बाहेर निघण्याची शक्यता आहे। त्या अनुषंगानं आमचे क्राईम पीआय तपास करत आहेत। याच्यामध्ये मोठं रॅकेट असण्याची शक्यता आहे। आपला तपास सुरू आहे। सध्या तरी काय असं आढळून आलेलं नाही आहे। तपासामध्ये अशा गोष्टी निष्पन्न अजून झालेल्या नाही आहेत। असं देखील माहीत होतं की लेटेस्ट एक प्रकरण म्हणजे त्याची डील त्याची सुरू होती आणि त्याच वेळेस ही कारवाई झाली। होय, त्या अनुषंगानं तपास चालू आहे। तपासामध्ये ज्या गोष्टी बाहेर येतील त्या आपल्याला कळवण्यात येतील। काय सर आरोपीचं नाव आणि न्यायालयात हजर केलं आहे? काय न्यायालयात हजर केलेलं आहे। त्याला 6 दिवस पोलीस कस्टडी दिलेली आहे आणि 6 दिवसामध्ये या घटनेच्या अनुषंगानं सविस्तर तपास करण्यात येईल।